त्यांच्याचकडे नाही कॉईन होता आधी कोणीतरी उडवला. कोणाकडून करायचं तुम्ही या सर. नाव सर तुमचं. आशिष सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. श्रीकांत मिश्रा सर देखील आलेत आणि श्रीकांत मिश्रा सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. सर मध्ये या. शिवतेज टायटन लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आधी दाखवा कॉईन कोणता आहे. हेड अँड टेल कॉल असेल बघूया. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. आपण पाहतोय टॉस जिंकलाय तो म्हणजेच फोनिक्स संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल सांगतो नंतर. यामुळे तुम्ही पहिली मॅच हरला असं मी म्हणेन, कारण की आपला निर्णय हा जागेतच घ्यायचा असतो. जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी जाता बॅट्समनने थोडीशी दिशाभूल केली तर आपल्याला तो निर्णय आपल्याला तेव्हाच घ्यायचा असतो. टॉस तुम्ही सर बॅटिंग घेऊ शकतो का आपण. यस बॅटिंग या ठिकाणी नक्कीच घेतलेली आहे. मॅच तुम्हाला जिंकायची आहे कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे या टुर्नामेंटमध्ये. जर पहिली मॅच खूप महत्त्वाची असते, पहिली मॅच तुम्ही गमावली हरकत नाही, छोटीशी चूक असते, परंतु काय चूक झाली त्यामुळे तुम्ही मॅच हरला. तो फिल्डिंग चांगली झाली पाहिजे आणि नंतर जे 2 नो बॉल झालेत आमचे त्याच्यामुळे म्हणजेच तुम्ही एकत्रित आले आणि त्यानंतर डिसिजन घेतला तुम्ही की आता आपल्याला तसं वागून चालणार नाही, आपल्याला फिल्डिंग सुधारायची आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सर. तुमचंही तीच परिस्थिती आहे. पहिली मॅच हरला होतात, आता मात्र जिंकण्याची संधी आहे तुमच्याकडे. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असता. आमचं बॅटिंगच घ्यायची होती. आता बॅटिंग तुम्हाला पुन्हा एकदा मनाप्रमाणे आलेली आहे. मागच्या वेळेस पण तुम्हाला आणि मैदानात तिथे दीपेश घरत नक्कीच नावाचं वादळ तुम्हाला इथे देखील बेस्ट ऑफ लक दिसतंय. असेल. पहिल्या आणि सर, चेंडूवर चौकार आलेला आहे. थँक्यू सर. आपण पुन्हा एकदा विराजमान व्हा आणि जाऊया पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच कडे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला होता एक. आणि कुमार काटे यांनी जी गाडी आणलेली आहे, जर ते गाडीचे पेढे मिळाले नाही तर गाडी इथे फोडून टाकण्यात येईल हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. गाडीवर स्क्रॅच पाडण्यात येतील जर गाडीची पार्टी आम्हाला मिळाली नाही तर. आणि विकेट दुसऱ्या चेंडूवर इथे विकेट आलेले, क्लीन बोल्ड होऊन मैदानाच्या बाहेर पडतोय तो दीपेश. जाऊया डीजे कडे आणि करूया जल्लोष. डीजे आदरा बसलाय टीम ड्रीम 21 संघाला, कारण की दीपेश एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिम्मेदारीचं ओझं वाढलंय मी म्हणेन. आता यावेळेस फुलटो चेंडू आहे, दिशा तर दिलंय ऑन साइड रिजन मध्ये. प्रशांत आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन चांगलं आहे. चेंडू इथून जर पाहिलं तर अडवला जातोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. यावेळेस मागच्या मॅचची आठवण करून द्यावी लागेल नमितसाठी. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता, षटकाराची आतिषबाजी केली होती, परंतु ही मॅच देखील आता फसली गेली आहे. इथून जर पाहिलं तर नमितला चालावं लागेल, जबाबदारी नमितला घ्यावी लागेल. पाहतोय आपण 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. 5 धावा. इथून आपण इथून पाहतोय चांगला फटका तिथे सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय जोपर्यंत फील्ड करेल फेकेल. रन्स मात्र क्लिअर करतायत 2. 7 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. हॅलो, काटे सरांकडून पेढे आलेले आहेत. आलेले नाहीत पेढे. आता बघूयात. नमित अपील चांगली केली आहे सुनील सरांनी. लिनियरिटी फेल गेली आहे, पण पंचांनी काहीच इशारा दिलेला नाही.
घायल हो फिर भी घातक हो. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. उमेश सर म्हणतोय मे भी झुकेगा नाही साला. विकास आणि समोर नमित उत्कृष्ट जोडी. T3 ची आन बान आणि शान दोघीही मैदानात. आठ धावा झालेल्या आहेत पूर्ण आणि हव्या आहेत 56. 53 कट साइन करतो. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, रनों को हम नहीं छोड़ेंगे. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गया जो बिन लड़े उन पर है धिक्कार. बॉलिंग मारलाय जबरदस्त. कॅच ची संधी होती, मिस झालाय. रोहन मस्तूद नो बॉल आहे. बॉल नो आहे, जीवनदान आहे. या ठिकाणी बॉलिंग बॉलिंग म्हटलं की नाव येतं बाबासाहेब. बाबासाहेब बॉलिंग म्हणलं की नाव येतं. उत्कृष्ट गोलंदाज. आणि समोर नमित करत बघूयात बॉलला पाठवतायत का. परत पाठवलाय, परत परत पाठवलाय डायरेक्ट जुडपान मध्ये बॉल गेला डायरेक्ट. फिल्डरला शोधायला मला वाटतंय थर्ड अंपायरची मदत घ्यावी लागेल. तरी पण तिकडे होता रहमान डकेत आणि इकडे स्वतः स्पाय ऑपरेशन करायला आलेत बाबा डकेत. मैदानाच्या बाहेर घेऊन जात आहेत स्पायला. T3QCच्या आणबान शान अमोल सर आणि त्यात शेजारी आहेत किरण सर. हे दोस्ती हम नाही तोडेंगे असं म्हणत येवले सर आणि मिश्रा सर. थंडचा आनंद घेताना मस्त जबरदस्त मॅच. मस्त आहे, पुन्हा एकदा जबरदस्त आहे. चांगली अपील आहे, अपील फेल आहे. धावसंख्या आहे 16. अजून करावी लागेल थोडीशी जिंकण्यासाठी गोळा. 56 नाही 53 धावांची गरज आहे. धावांचा डोंगर आहे. 44 44 धावांची गरज आहे. 44. गाडीचे पेढे भेटतील रंजन सर, कारण तुम्ही पुन्हा एकदा मैदानात येणार आहे. रंजन येणार आहेत मनोरंजन करायला. मनोरंजन म्हणले की रंजन नाव घेतलं जातं. आणि समोर आहे नमित. अशक्य वाटणारं शक्य करतील. अंपायरचा इशारा वाईड. एका धावाची भर पडतीये धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली आहे 17. समोरच्या संघाला आहे थोडासा खतरा. खतरा म्हटलं की खंबीर आहे नमित, गंभीर आहे नमित. विशेष गंभीर आहे नमित गरत. बाळासाहेब पुढे. हवेमध्ये चेंडू तीव्र वाऱ्याच्या वेगाने. प्रशांत सर चिंचोले मैदानामध्ये एक वेगळा चोरा निर्माण करताना.
T1 चे नवनिर्वाचित दाजी मारतील यावर्षी पुन्हा एकदा QPL मध्ये बाजी. प्रेक्षकांची थोडीशी निराशा होतीये नमित दाजींकडून. शरद कुलाल आलाय पोतभर घेऊन गुलाल, पण कधी भेटतीये संधी गुलाल उधरायची. शरद कुलाल विजयाचा गुलाल. पुढे भाऊसाहेब मारलाय डायरेक्ट विकेट कीपर कडे. मंगेश धाव संख्या झाली आहे 19. 2 ओव्हर कंप्लीट आणि 19 धावा. किती पाहिजे? डीजे डीजे तुम्ही गाळ बोलू नका, वाजवा डीजे, लावा डीजे. वागायला लावा डीजे. 12 बॉल शिल्लक. आलाय प्रशांत पवार. मैदानात झालाय त्याचा वेगळाच वावर. कोल्हापूरच्या तालमीतला पट्ट्या या. तालीम पण गाजवतो आणि मैदान पण वाजवतो. तर याच्यासोबत हा चेंडू मिस झालेला आहे. मिस नाही ही वाघाने 2 पाय मागे घेतलेत म्हणून वाघ शिकार करायची थांबत नाहीये. विकास आहे हा, विकास करणार. पुढील चेंडूचा सामना प्रशांतला. आलाय वाघाच्या शिकारीत आलता चेंडू, पण थोडासा मिस झालाय. शिकार चुकलीये. AB डिव्हिलियर्स कडे बॉल. सुनील सर AB डिव्हिलियर्स नावाने लिम्स मध्ये नाहीये तर LCMS मध्ये प्रसिद्ध आहेत. विशाल सामन्याचा विशाल पण आनंद घेतोय आणि सागर पण आनंद घेत आहेत. अथांग सागर, सागर वाणी. 6 मारा. डीजे उत्सुक झालेत. षटकार मारा म्हणतायत. मारला, इच्छा पूर्ण केली आणि हा आहे चौकार. डीजे वाजवा. 4 आहे 4. थर्ड अंपायरचा इशारा. चौकार आहे. 4 धावा. नमित गरजची. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. जुडपानमध्ये बॉल. जीत मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे 30 झाली आहे धावसंख्या. जीत पण मिळणार आहे बहुतेक. 7 बॉल 30 चेंडू 30 धावा. 30 धावा पाहिजेत. सहा बॉल 31 असे 6 बॉल 30 हव्यात. 61चं आव्हान होतं. 30 हव्यात. 31 धावा धाव फलकावरती. अशक्य काहीच नाहीये कारण ही जोडी एक खास आहे. ही जोडी खास आहे. T3 ची आन आहे.
अमोल सर आणि आसूर सरांच्या फेट्यातील मानाचा तूर आहे नमित गरत आणि विकास बिले. दंथाके विजयाचं प्लॅनिंग करतायत तिकडे झाडाच्या खाली. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि विकेट विकेट भेटलीये. रन आउट झालाय. विकास होता पण विकास झाला नाहीये. नमित पवेलियन मध्ये थोडासा निराश होऊन परत. आला इथं आला बापू. आला मैदानात पुन्हा एकदा आला. ऍडम जांपा खुश आहे कारण मैदानात आलाय बापू. डीजे समीर सरांना टेन्शन एक्ससाठीचं कॅलिब्रेशन झालंय का नाही झाले हरकत नाहीये. कॉन्करंट व्हॅल्यू पास आहे पण भूषण पडला धरतीला थोडस सांभाळायचं होतं. भूषण तू थोडस सांभाळ मित्रा. डीजे धाव संख्या झाली आहे 34. आलाय संकेत. समोर आहे मंगेश. समोर आहे विकास. आव्हानात्मक लढाई आहे. विजयाची ही तुतारी आहे. सुनील सर खुश आहे त्यांची लिंबू आणि मिरची कामात आली आहे. डेव्हिड वॉर्नर मारलेला फटकास अडवतोय. अडवलाय. स्वतः संघ मालक जातीने लक्ष घालतायत सुनील सर. LCMS मध्ये पीक आलाय. विजयाचा घोष आहे. जल्लोष आहे. वर्ष नवा हर्ष नवा. विजयाचा जल्लोष नवा. वाईट बॉल. पंचांना पुन्हा एकदा समांतर रेषेमध्ये हात बाहेर काढण्याची संधी आणि संधी म्हटलं की एक डाव. बडे सर उत्सुक आहेत पाठीमागच्या वर्षीची कविता म्हणून दाखवायला. बडे सरांना संधी भेटणार आहे लंच मध्ये. लंच आहे बंच आहे आनंदाचा मंच आहे. वाईट बॉल पुन्हा एकदा. धाव संख्या आहे 37. धाव संख्या आहे 37. पुढे मंगेश आणि समोर आहे संकेत. विजयाचा संकेत. समीकरण थोडस चुकलंय. गडबड वाटते काहीतरी. विजयाचा शिलेदार बनलाय सुनील सरांचा संघ शिवतेज टायटन्स. डीजे